हॅलो, मी सुषमा स्टिच अँड स्टाईल विथ सुषमा माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते. तर मागच्या क्लासमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं डायग्राम केलं होतं. या क्लासमध्ये आपण बाहीचं डायग्राम करणार आहोत आणि कटोरी कशी वाढवायची ही आज मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आणि मी कटिंग करणार नाही आहे. ज्या माझ्याजवळ शिकतात आहे त्या कटिंग करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. चला तर मग आपल्या क्लासला कंटिन्यू करू. तर आपलं हे इथं डायग्राम झालेलं आहे. आता आपल्याला बाहीचा डायग्राम करायचा आहे. उंची बघा, आपण यावेळेस 10 इंचाची लांब बाही कट करणार आहे. तर मी कशी ती दाखवते. इथे आपण एक स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. इथून आपल्या खालच्या साईडला हाईट मोजायची. तर पूर्ण उंची आहे, हात उंची 10 इंच प्लस 1 इंच. तर इथून जी आपण लाईन केली आहे तिथून आपल्याला मोजायचं आहे. 10 प्लस 1 इंच 11वर खुणा करायचे, 2 खुणा करायचे म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन येणार. मी इथे लिहिते उंची 10 प्लस 1 इंच 11. त्यानंतर आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे. तर ही लांब बाही आहे आणि याच्या दंडघेरप्रमाणे आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे. तर इथे बघा मी 3वर मुंडा घेते आहे. तर इथून मोजायचं आहे मुंडा 3 इंच. त्यानंतर आपल्याला जो मुंडा घेतला आहे त्यावर इथे आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे. तर आपण नेहमी छातीचा चौथा भाग इथे आपल्याला घेतो आहे. तर छातीचा चौथा भाग 9 आहे. तर मुंडा खोली 3 घेतली आहे. तर इथे हा आपला नेहमीप्रमाणे मुंडा खोली आपण 2.5 घेतो, त्यापेक्षा अर्धा इंच जास्त घेतली. तर हे अंतर जास्त होणार. तुम्ही जर तुमच्या मापाचा ब्लाऊज असेल तर त्याचा दंडघेर मोजायचा आहे आणि त्यामध्ये 2 इंच प्लस करून बाहीची घडी घ्यायची. तर ही इथे बाही मी ब्लाऊज दाखवते. इथून स्लीव जोडलेली आहे, तिथून खालच्या साईडला म्हणजे 3 इंचावर जो मुंडा खोली घेतली आहे तिथून स्ट्रेट लाईनमध्ये आपली मेजर टेप लावायची. तर आपली शिलाई जी फिटिंगची पहिली येते तिथे 6.5वर आपली मेजर टेप आहे. तिथून पुढे आपल्याला 2 इंच प्लस करायचे मार्जिन. तर 2 इंच प्लस केले तर 8.5. तर आपली स्लीवच्या कॅपचं अंतर आपल्याला मुंडा खोली आपण 3 घेतली आहे. 3 घेतली तर हे अंतर पण वाढणार आहे. म्हणून आता आपण जी आपण बाहीची घडी घेतो ते छातीचा चौथा भाग घेतो ते आता इथे अर्धा इंच कमी करून घ्यायचे. तर 8.5वर मी खुणा करते. तर ही आपली बाहीची घडी झाली. त्यानंतर बघा आपला हा जो 8.5 आहे तो इथून मोजला तर बरोबर येणार. म्हणजे हे अंतर वाढणार आहे. आपलं जे मुंडाचं अंतर आहे ना ते वाढणार आहे. म्हणून जेव्हा मुंडा खोली मी 3 घेतली तेव्हा इथे हे अंतर कमी घेतले. आणि पुढची जेव्हा छाती आपली बघा, जेव्हा 38 छाती असेल आणि 40 छाती वगैरे मोठ्या छातीचं जेव्हा माप असेल तेव्हा आपली ही जी घडी आहे ती छातीचा चौथा भाग नाही येणार आहे, इथे बदलत जाणार आहे. तर इथे बघा अर्ध्या इंचाने आता कमी झालेलं आहे. इथे मी लिहून ठेवते 8.5 बाहीची घडी. तर ही मी अर्ध्या इंचाने कमी केली. त्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे बाहीचा मध्य काढायचा आहे आणि हातगेर वगैरे करायचं आहे. तर इथे बघा बाहीचा मध्य 8.5चा मध्य येणार 4.4 इंच. तर तुम्ही पट्टी फोल्ड करून पण बघू शकता किती येते तो. तर 4.25 येणार आहे. तर इथे मी खुणा करून घेते. तीच खुणा इथे आपल्याला 4.25 इंच करायची आहे. त्यानंतर वरच्या साईडने आपण नेहमीप्रमाणे 1.5 इंच मोजतो तसंच मोजायचं आहे. इथे 1.5 इंच आणि इथे 1.5 इंच. तर हे नेहमीप्रमाणे आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आणि इथून 1 इंचावर खुणा करायची. तर इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. ह्या साईडला 1.5 इंच. तर इथे 1.5 इंच मी लिहून ठेवते. तर ह्या साईडला 1.5 घ्यायचे, ह्या साईडला 1 इंच आणि आपला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मी हाताने दाखवते यावेळेस.
की कसा द्यायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारे हात ठेवायचा आहे, वरच्या साईडने ह्याला जोडायचे, दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहे. तर आपला हात असा वळला की खालच्या साईडने असा आकार द्यायचा आहे, म्हणजे हा आकार व्यवस्थित येणार. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही हा पेपर पण असा करून फिरवायचा आहे आणि असा द्यायचा आहे आकार. नाहीतर तुम्ही कर्व शेपने पण देऊ शकता. मी याच्या आधी पण तुम्हाला दाखवलं आहे की कर्व शेपने आकार कसा द्यायचा आहे. तर इथे टोक नाही आलं पाहिजे आणि इथेही टोक कुठे आलं नाही पाहिजे. आपला हा राऊंडमध्ये आकार दिसला पाहिजे. इथे पण टोक नाही आलं पाहिजे. त्यानंतर बघा आपल्याला ही आणि ही बाजू जोडून घ्यायची. त्याआधी इथे घेरचं माप घ्यायचं आहे. तर घेर आहे आपला बघा बाहीचा घेर 7.5 मार्जिन ॲड करून इथे लाईन करून घेते. बाही घेर, बाही कितीचे 5.5 प्लस 2 इंच 7.5. त्यानंतर बाही घेर आणि बाहीची घडी जोडून घ्यायचे. तर ह्या अशा प्रकारे बाहीचा डायग्राम झालेला आहे. तर तुम्हाला आधी डायग्राम करायचं आहे, मग कटिंग करायचं. ठीक आहे, घ्या. पूर्ण उंची 13 प्लस 1 इंच 14 आहे. गळा रुंदी 2.5 घेतली आहे. मागच्या भागाची आपल्याला 2.25 करायची आहे. गळा 6.5 आहे ना पुढचा गळा. अडीचवर स्ट्रेट लाईन येऊ दे. स्केल घ्या. पहिला डॉट बरोबर आहे तिकडचा. असं ते क्रॉस होतं ना ते. नाही 2.5 इंचावर पुन्हा केली आहे ना ती. हां मग बरोबर आहे ना. ही जास्त आहे का मग? 2.5 आणि खालच्या साईडचं ते खालच्या साईडचं एकदा दाखव. बरोबर आहे ना. या 5.5 घ्यायचे. खालच्या साईडला पण 5.5 खुणा करा, नाहीतर क्रॉस लाईन येईल. कुठं आता ती 5.5 शोल्डर घेतलाय ना आपला, तो खालच्या साईडला पण शोल्डरचा 5.5 वर खुणा करा. शोल्डर डाऊन करून घ्या, मग खालची मापा घ्या. गळ्याचा पण आकार द्या. बस काय बस. हे किती घेतलं? 1 इंच का? 1 आहे का 1.5? 1 घेऊ शकता, पाऊण घेऊ शकता. पाऊण घेतलं तर खोल गळा होणार, 1 घेतलं तर कमी तोडा वरच्या साईडला होणार. घ्या आकार द्या. बस बस.
इथं 1 इंच ना. हां 1 इंच घेतले. हे 2 घ्यायचे ना तरी पण. हे पण हां तिथून 2 वर पुन्हा करायचे. आपल्या मुंड्याचा आकार द्यायचे. क्रॉस घ्या अर्धा इंच. इथून किती घ्यायचं? अर्धा इंच. असं. बरोबर आहे. आणि हे छोटं होतं. हा छोटंच केलंय. गळा थोडा डीप आहे ना म्हणून छोटं केलं. वरच्या साईडने स्केल नीट लावा. टोकवर टोक येऊ दे. मागं सरकवा. असं. बस. इथं समोर पण एकच घ्यायचं का? आता हे मोठं माप वाढलंय ना म्हणून तिथे 1 केले. तर आता मागच्या भागाला थोडंसं कमी होणार. मी पुढे दाखवते कसं ते कटिंग करते वेळेस. इथं मध्ये काढायचं आहे का? मध्ये काढायचं आहे ना. 1 पॉईंटने आतल्या साईडला घ्यायचे आकार. बरोबर आहे घ्यायचा. हा दुसरा बघू. नाही अजून घ्या आतमध्ये. हे घ्या असं. वरच्या लाईनीला जॉईंट होऊ दे. इथे कोण नाही करायचं आहे आपल्याला. इथे ही जी लाईन आहे ना तिला इथे आपलं जोडून घ्यायचं असं स्ट्रेटमध्ये. घ्या. बरोबर आहे का? अजून फिरवास. नाही पहिला होता तसा पकडा. बस बस. ठीक आहे. आता कंबर घेर घ्यायचं आहे. अर्धा इंच छातीचा आपला कमरेचा 4था भाग घ्यायचा आहे प्लस 2 इंच. किती आहे? इथं नाही लिहिलं. किंवा आपली छातीची घडी आहे ना जी आपण 8 आहे आणि 2 केला 10. घ्या. किंवा आपल्या ह्या छातीची घडी आहे ना त्यापेक्षा अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे. तसं घेतलं तरी चालेल. लाईन वर येऊ दे. मार्जिन कुठे आहे? लाईन कुठे आहे? योगपट्टीचा आकार द्या. इथंच काढायची. 2.5 इंचावर पुन्हा करायची आहे आणि आकार द्यायचा आहे वरच्या साईडला. 2.5 इंचावर स्ट्रेट लाईन करून घ्या आधी.
बरोबर आहे द्या. 3-3.5 ना. 3-3.5 घ्या चालते. बरोबर आहे तसंच. असं नाही. असं नाही ना. पुढे सरकवा. कटोरीची घडी घ्या आता. 5.5 घ्यायची. या साईडने पण खुणा करा. कोणत्या? स्क्वेअर तयार करायचं आहे आपल्याला काटकन. हां इथून घ्यायचे. आता आपण नेहमी काय करतो, कमी माप असेल ना आणि हाईट जशी हाईट वाढते तशी हे पण हाईट वाढते. तर कमी हाईट असेल त्याला 5 घ्यायचे आणि कमी छातीचा असेल तर हा आपला 36 छातीचा आहे ना ब्लाऊज. तर याला 5.5 घ्यायचे आपल्याला इथे. हां 5.5 घ्यायचे. 34चा जर असता तर त्याला 5 का? हां 34 पर्यंत 32ला 5 इंच घ्यायचे ते आकार देण्यासाठी. ते जी खुणा आहे ना ती आकार देण्यासाठी आहे. आणि ही जी आपली 5.5 आहे ना ती कटोरीची घडी आहे. ती 36 छातीला 5.5 येते. तर हा तिथून पण 5.5 वर खुणा करा अशी. हा टेप पकडली आहे ना इथपर्यंत. हां बरोबर आहे. बरोबर ठीक आहे. घ्या 1.5 इंच घेऊ पाहिजे. सेट लाईन करा ती. ही हां ती आणि ही जोडा आणि ही पण जोडा. स्क्वेअर तयार करायचा आहे. आता हा जो काटकोन केलाय ना तिथून 1.5 इंच घ्यायचा आहे आणि तिथून आकार द्यायचा आहे. आता हे आकार देण्यासाठी आहे हे 1.5 इंच आणि ते 5.5 इंच आकार द्यायचा आहे तुम्हाला. तर आकार कुठून स्टार्ट करायचा आहे, इथून हे 2 इंचापर्यंत सेम लाईन पाहिजे आणि इथून द्यायला आकार 2 इंच मोजायचे काही. मोजा. तुम्हाला नवीन असताना कळणार नाही ना. तर 2 इंच स्ट्रेट लाईनमध्ये देणार आणि तिथून आकार द्यायचा आहे कर्व शेपमध्ये. बघा कसा येईल, असं उलटच येईल का? कर्व शेपने कसा द्यायला आकार दाखवा. नाही अजून खाली घ्या त्याला. खाली घ्या. हे डॉट तिन्ही डॉट मिळायला पाहिजे. नाही खाली घ्या. खाली असं. हां सरपा खाली अजून थोडं. बघा मिळाले ना. आलं. बरोबर आहे. तिन्ही डॉट मिळायला पाहिजे एकत्र म्हणजे आकार नीट होईल. आलं ना. तो जो 5.5 घेतलाय ना ते तिथे जॉईन करा आपल्या ह्याला कुठं? इथं? गळ्याच्या साईडला. हां इथं जॉईन करायचा. हां थोडासा आकार फुलीट झालाय. जाऊ. तर बघा हा आकार जास्त वरच्या साईडला आला. इकडे त्या इथे आपल्याला हे जॉईन करायचे. तर खूप हा राऊंड झालाय. असं घ्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की हे आपलं मधलं जे डिस्टन्स आहे ना, हे जे अंतर आहे ना आपलं ते 2.5 इंच पाहिजे साधारण. ठीक आहे. किती? हे बरोबर पहिला आहे. जो मुंडा आहे आणि हे बरोबर आहे. यामधलं अंतर 2.5 इंच पाहिजे. आहे का नाही? हां आहे. ठीक आहे चालेल. तर असा आकार द्यायचे. तो कर्व शेपने बरोबर नाही आलाय. हां असं द्यायचं. हा इथे 1.5 इंच काटकोन स्टेपमध्ये करायचं आहे. दोन्ही साईडला सेम अंतर पाहिजे. ठीक आहे. बाहीचं डायग्राम घ्या करून. हे पेपर घ्या. डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. जोडलेली बाजू तुमच्या साईडला. बाही इकडे ठेवा. ती पूर्ण उंची बघा 10 आहे ना. 10 + 1 इंच आकार आहे. पाव इंच वाढलंय बघा. त्या
जी पेपरची कडा आहे तिथून मोजा. 11 कुठे? 11 बरोबर लाईनवर लावा. दोन खुणा करून घ्या, स्ट्रेट लाईन करून घ्या वरच्या साईडला. इथं हो, मध्य काढायला लागेल ना. स्ट्रेट लाईन करा. अशीच ना. मुंडा इथून टाकायचा. हां, तो साईडला करा पेपर खालचा. 3 घ्यायचा आहे ना मुंडा. मुंडावर भाईची घडी. नेहमी आपण छातीची घडीच 8.5 घेतो. टाकायची ना. 8.5 घ्यायची. जसं छातीचं माप वाढत जातं तसं भाईची घडी कमी होणार. जी आपण छातीचा चौथा भाग घेतो ती नाही घ्यायची. आणि मुंडा वाढणार, मुंडा खोली वाढणार. साठी ना. जेवढा बरोबर आहे. मध्य काढायचं आहे. 8चं ना. 8.5. 4.25 येईल ना. वरच्या साईडला मध्याची खुणा करा. कुठून? त्या साईडने जोडलेल्या बाजूकडनं 4.25. इथे पण 8.5ची खुणा करायची का वरी? वर काही गरज नाही, आपल्याला फक्त मध्य काढण्यासाठी ती लाईन केलेली आहे. तिथून 1.5 इंच मोजायचं आहे खालच्या साईडला. इथे 1 इंच सोडायचं आहे. मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे 1 इंच, ह्या साईडला 1.5 इंच. कर्व शेपने आकार द्या. बरोबर आहे का? नाही, हां, फिरवा त्याला. नाही, ही बाजू तिकडे करा. बस, लावा, ॲडजस्ट करा. नाही, अजून वर घ्या, अजून खाली घ्या. इकडे घ्या, खाली घ्या, खाली. हां, बस, डॉटला जॉईन करा. बरोबर. असंच लावायचं आहे. खालच्या साईडला सारखं. बस, कर्व शेप उलटा करा. बरोबर आहे. कोण नाही करायचं इकडे. जी मार्जिन आहे तिथे कोण नाही करायचं. हां, बघू, हात उचला. द्या आकार. बरोबर आहे. बरोबर आहे, द्या. ठीक आहे. कोण नाही झाला पाहिजे, तो वरच्या साईडला कोण झालाय तो घालवा. ठीक आहे. तर आता मी कटिंग करून दाखवणार आणि कशी वाढवायची ते पण दाखवणार. त्यानुसार तुम्हाला कटिंग करायचे. तर आता आपल्याला कटिंग करायचे, त्यानंतर तुम्हाला कटिंग करायचे आणि कटोरी वाढवायची. तर नेहमीप्रमाणेच आपल्याला बाही कटिंग करून घ्यायचे. तर मी याचं कटिंग दाखवणार नाही बाईचं. मी मागचा आणि पुढचा भाग कसा रेडी करायचा आहे ते दाखवणार आहे. मागचा भाग आपल्याला आपण जॉईंट पेपर घेतला आहे, तर मागचा भाग इथेच निघणार आहे आणि पुढच्या भागाची कटोरी कशी वाढवायची हे दाखवणार आहे. तर इथे मी कट करून घेते.
तर बघा हा आपला पुढचा भाग आहे, हा इथे मागचा भाग आहे. तर मागच्या भागाचा आपल्याला गळा किती हाईटवर आहे तो टाकायचा आहे आणि इथून कमी करायचं आहे ते मी सांगते. तर हा गळा आपल्या गळ्याची हाईट मोठी आहे, त्यानुसार आपल्याला शोल्डर थोडासा कमी करायचा आहे. हा गळा छोटा आहे त्याप्रमाणे आपण शोल्डर 5.5 घेतलेला आहे. तर इथून कट करायचे, योगपट्टी कट करायची, मग इथे कटोरी कट करायचे आणि ती वाढवायची. ती दाखवते मी. इथून घ्यायचे क्रॉस जिथे आपण केले तिथे इथे हा मुंडा कटिंग करून घ्यायचा आहे. पुढच्या भागाचा मुंडा ठेवायचा आहे, मागचा आहे तो कट करून घ्यायचा आहे. हा जो भाग आहे तोच राहणार, हा पण आहे तोच राहणार आणि हा भाग आपल्याला वाढवायचा आहे. तर हे मी साईडला ठेवते. इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे. इथे आपल्याला गळा करायचा आहे. तर किती हाईट आहे गळ्याची? गळ्याची हाईट आहे 9.5. तर 9.5 वर मी खुणा करते आणि गळा रुंदी आपण पुढच्या साईडला 2.5 इंच घेतली आहे. तर इथे आपल्याला 2.25 करून घ्यायची. तर 2.25 इथे येते. इथे आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचे आणि ते काटकोन तयार करून घ्यायचे. ह्या साईडला तुम्हाला जर रुंद पाहिजे असेल गळा तर तुम्ही 2.5 किंवा 2.25 किंवा 2.5 पेक्षा जास्त इथे 1.5 इंचाने वाढवू शकता. तर मी 2.5 इंच घेतले. इथे काटकोन करायचे आणि इथे गोल आकार द्यायचा आहे. तर इथे आपल्याला हे कट करून घ्यायचे आणि हे आपल्याला पट्टी 3 इंचाची ठेवायची. तर आपण ह्या साईडला 2.25 केले तर 1.5 इंच ह्या साईडला वाढणार आहे. तर ते 1.5 इंच आहे ते आपल्याला असं कट करून घ्यायचे. तर ही जी आपली हाईट आहे मुंडा खोली त्यामध्ये काही फरक करायचा नाही आहे, तो आहे तोच राहणार. तिथून आपल्याला असं पुढे थोडंसं येऊन हे कटिंग करून घ्यायचे. तर इथे बघा हे 5.5 आपण शोल्डर घेतला होता, तर त्यामध्ये 1.5 इंच कमी करून हे इथे कट करून घ्यायचे. त्यानंतर बघा खालच्या साईडला जी मार्जिन आहे ती आपल्याला सोडायची आहे 2 इंच नेहमीसारखंच आणि इथून हा मध्य घ्यायचा आहे. इथे 8 आहे तर हा 4 हा मध्य आहे. मध्यभागी आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हा 4 इंच आहे, हा मध्य लिहिते आहे. हाईटला तुम्ही किती जर गळ्यामध्ये येत असेल तर तो 1/2 इंच ह्या साईडला सरकून घ्यायचा आहे टक्स. हाईटला मी 4 इंच घेते. हा 1/2 इंचाचा टक्स करायचा आहे. हा नेहमीप्रमाणेच आहे. तर मी लिहून ठेवते इथे 4 इंच आणि हे आहे 1/2 इंच. तर इकडून पण 4 घ्यायचे का? इकडून 2.5 4 वरतून. हां वरती पण पुन्हा करायची ना 4 इंचावर, म्हणजे स्ट्रेट लाईन यायला पाहिजे तुमचा टक्स. इथे पुन्हा करायची आणि इथे पण. तर त्या इथे कटिंग करून दाखवणार आहे. तर मी हे कट करणार नाही आहे, त्यांना पुढे कट करायचे असंच आखायचं आहे. तुम्हाला पण असं आखून घ्यायचं आहे, मग कटिंग करून घ्यायचं आहे. इथून हा आपला गळा येणार आहे. तर कटोरी कशी वाढवायची आहे ह्याच्या पुढे दाखवते मी. त्यानंतर बघा आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. तर मी इथे वाढवून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे वाढवायची आहे. तर ही आपली इथे स्ट्रेट आपण घेतलेलं असतं ना, इथे बघा इथे आपण स्ट्रेट घेतले. या लाईनीवर आपल्याला ही लाईन ठेवायची आहे, सरळ लाईन, आणि असं आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे या कटोरीचा. तर मध्याकडनं आपल्याला इथे लाईन करून घ्यायची आहे. हा तुमचा मध्य होईल. तर इथे वाढवायची कशी ती मी दाखवते. तर इथे आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर ही जी कटोरी आहे ना ती आपल्याला अशी सेम आखून घ्यायची आहे, म्हणजे तुमची कटोरी वाढवते वेळेस हलणार नाही. सेम आपल्याला अशी आखून घ्यायची आहे. मध्य आला आहे जो त्याला पण लाईन करून घ्यायची आहे.
तर हे बघा सेम आपली कटोरी आखलेली आहे. त्यानंतर काय करायचं आहे, वरच्या साईडने आपल्याला 1/2 इंचच वाढवायचं आहे. फक्त 2 लाईन वाढवायचे, 2 डॉट. ठीक आहे, हे एवढं वाढवायचं आहे आणि इथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. तर ह्या साईडला किती वाढवायचं आहे ते मी सांगते. नेहमी कटोरीला, कुठल्या पण असू दे कटोरीला, कुठल्या पण कटोरीला ह्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. कुठल्या पण साईजची असली तरी ह्या साईडला, ही जी बटनपट्टी वगैरे हुकची आहे त्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. मधल्या साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. हे सेम आहे. आणि हा जे भाग आहे इथल्या साईडला आपल्याला कटोरीनुसार वाढवत जायचे. ह्या साईडला आपल्याला छातीनुसार वाढवत जायचे. तर इथे बघा आपल्याला 36 छातीला 1.75 एवढं वाढवायचे. म्हणजे 1.5 आणि 2 पॉईंट पुढे 1.25 इंच इथे वाढवायचे. तर स्ट्रेट लाईनमध्ये मेजर टेप ठेवायची आहे आणि 1.25च्या तिथं मी खुणा करते. तर मी इथे लिहून घेते, सगळे माप सांगते मला. 1.5 इंच, हे 1 इंच, 1.75. तर हे असं वाढवायचे. आणि रेडी कशी होणार ते दाखवते. ह्या साईडला आपल्याला वाढवायचं नाही, जिथं आपला कोन आहे तिथूनच हा खालच्या साईडला घ्यायचा आहे. हे आणि हे टोक जॉईन करायचे आणि हे 1.25 घेतले ते जॉईन करायचे टोक. इथे आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे. तर तुमचा हात कसा वळतो बघा, चेक करा. असा गोल आकार यायला पाहिजे कटोरीचा. तर आकार असा आला पाहिजे. त्यानंतर तुमची कटोरी बरोबर आली का नाही हे कसं चेक करायचं आहे ते पण मी सांगणार आहे. इथे बघा 1/2 इंच वाढवलं आहे आपण, हा मध्ये आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे वाढवायची आहे आणि मागचा भाग वगैरे रेडी करायचे. तुम्हाला आता करायचं आहे. ही जी आपण बाजू वाढवलेली आहे ना ती छातीनुसार बदलत जाते. तर ही किती वाढवायची याचा मी वेगळा व्हिडिओ करणार आहे. तर तोपर्यंत एवढंच लक्षात ठेवा की 36 छातीला आपल्याला 1.75 एवढी वाढवायची आहे. आणि या दोन्ही भागांना सेम अंतरवर, कुठल्या पण छातीला सेमच अंतरवर वाढवायचे. तुमचं डायग्राम बनवून झालं असेल तर पुढच्या क्लासमध्ये आपल्याला डायग्रामचं कटिंग करायचं आहे आणि मग ब्लाऊज कटिंग करायचे. तर पुढचा क्लास कंटिन्यू करा.